चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचं जी काही आपलं सेशन आहे, हा सेशन म्हणजे लेक्चर क्रमांक 3. म्हणजे आपण जे काही कृषी विद्यापीठ परभणीचा जो काही आपण पेपर घेत आहोत मागील परीक्षेचा, त्या लेक्चर क्रमांक 3 त्या पेपरचं आपण विश्लेषण करत आहोत. त्याचं लेक्चर क्रमांक अर्थात पार्ट क्रमांक 3 आपण पाहत आहोत. मागचे जर तुम्ही दोन्ही लेक्चर पाहिले नसतील, तर ह्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट्समध्ये मी तुम्हाला त्या दोन्ही ह्याच्या लिंक देईल. त्या दोन्ही लिंक तुम्ही पाहू शकता. ते दोन्हीचे खूप महत्त्वाचे आहे. ते दोन्हीही पहिल्या लेक्चरमध्ये काय आहे, स्ट्रॅटर्जी काय, या संदर्भात मी बोललेलो आहे. परंतु बाकीचे जे काही लेक्चर आहेत त्याच्यामध्येही मी प्रश्नांचं विश्लेषण केलेलं आहे. ह्याही लेक्चरमध्ये विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे पार्ट 1 पासून तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट टेलिग्रामवरती जाऊ शकता किंवा डायरेक्टली तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली पण पाहू शकता. ओके, लक्षात आलं? या पद्धतीनं आता बघा, आपण काल मला वाटतं 21 प्रश्न आपण पाहिलेले आहेत कालच्या मागच्या लेक्चर क्रमांक 2 मध्ये. आज लेक्चर क्रमांक आपला जो काही 3 आहे, जो काही पार्ट 3 आहे, याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे जी काही पुढचा पार्ट काय म्हणतो. म्हणजेच यामध्ये बघा, मोसंबी फळपिकासाठी कुठल्या प्रकारचा खुंट आपण वापरतो. आता यामध्ये खुंट वापरत असताना एक वाक्य लक्षात ठेवायचं, हा आहे अभिवृद्धीवरचा प्रश्न. आता प्रश्न असा एवढा काही हे नाहीये. अभिवृद्धीवरचा जो काही प्रश्न आहे, मोसंबी पिकांबद्दल विचारलंय. आता आपल्याला माहिती पाहिजे सरळ. आता हे डॉगरीज म्हटलं की इथं द्राक्ष आहे, हे कटलं. रामफळ म्हटलं की आपण याच्यासाठी कुठल्याही एखाद्या रानटी झाडाचं किंवा याच्यासाठी आपण वापरू शकता. रंगपूर लाईम आणि खिरणी असेल तर खिरणी आपण चिक्कूसाठी वापरू शकतो. खिरणी असेल किंवा याच्यासोबत दुसरं तुम्ही रायनी घेऊ शकता. रायनी पण घेऊ शकता. खिरणी, रायनी नावाचे जे काही खुंट आहेत ते खुंट. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत मित्रांनो. एक असतं खुंट आणि दुसरं असतं सायन. म्हणजे आपण पाहत असतो ज्यावेळेस आपण अभिवृद्धी करतोय, म्हणजे शाखीय अभिवृद्धी असेल किंवा अशाखीय अभिवृद्धी असेल किंवा जे काही तिसरा प्रकार आपण जे काही म्हणतोय, अलीकडच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही उती संवर्धन आपण एक पाहतोय, टिश्यू कल्चर, अर्थात त्याला आपण टेस्ट टू बेबी असं आपण म्हणू शकतो. टेस्ट टू बेबी म्हणजे जे काही पाईप आहे त्या नलिकेमध्ये, परीक्षण नलिकेमध्ये पानं वगैरे बारीक बारीक कण टाकून त्याच्यापासून आपण अभिवृद्धी करू शकतो. पण याच्यामध्ये कसं आहे, जंबेरी किंवा आता याच्यासाठी आपल्याला काय वापरायचं आहे की बाबा मोसंबीसाठी इतर रंगपूर लाईम याचं उत्तर आहे का, तर रंगपूर लाईम याचं उत्तर आहे. मोसंबीसाठी रंगपूर लाईम. म्हणजे तुम्ही संत्र्यासाठी सुद्धा वापरू शकता आणि हे मोसंबीसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता बरं का. मोसंबीसाठी वापरू शकता, पण महाराष्ट्रामध्ये मोसंबीसाठी रंगपूर लाईम तुम्ही वापरू शकता, हे पण मुद्दा आहे. त्याचबरोबर मार्मालेट ऑरेंज पण आहे. लक्षात आलं? ऑरेंज, मार्मालेट ऑरेंज असेल हा सुद्धा एक खुंट तुम्ही याच्यासाठी वापरू शकता. लिंबूवर्गीय झाडांसाठी हे खुंट आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. किंवा याच्यामध्ये एक आहे संत्र्यासाठी जंबेरी नावाचा सुद्धा तुम्ही खुंट वापरू शकता. आणि स्पेशली जर तुम्हाला मोसंबी वगैरे जर घ्यायचं असेल तर याच्यासाठी तुम्ही जट्टी खट्टी नावाचा खुंट आहे किंवा कर्णा खट्टा नावाचा सुद्धा आपण खुंट तुम्ही वापरू शकता याच्यासाठी. आता डॉगरीजसाठी, द्राक्षेसाठी हे डॉगरीज खुंट आहे. खिरणी किंवा रायनी असेल, या चिक्कूसाठी तुम्ही हे वापरू शकता, हे लक्षात ठेवायचं आहे. किंवा ही रायनी जर नसेल तर तुम्ही महुआ नावाचं जे काही खुंट आहे हे सुद्धा वापरू शकता. आंब्यासाठी सुद्धा तुम्ही हे खुंट वापरू शकता. आंब्यासाठी कोणतं वापरू शकता, यामध्ये बघा फिलाय कोलंबन हा खुंट वापरू शकता तुम्ही आंब्यासाठी. याच्यासाठी आंब्यासाठी विलाय कोलंबन किंवा बेलारी नावाचा पण खुंट याच्यासाठी प्रचलित आहे, हे सुद्धा. पण आपल्याकडे गावठी पद्धतीने याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो. त्याचबरोबर चंद्रकरण नावाचा खुंट आहे. चंद्रकरण नावाचा सुद्धा खुंट याच्यासाठी आपण वापरू शकतो. बघा, खुंट आणि सायन हे वेगवेगळं आहे. त्याचबरोबर आणखी एक आहे, मला वाटतं ओलूर नावाचा आहे का, ओलूर, चंद्रकरण, बेलारी, विलाय कोलंबन
ह्या नावाचे खुंट तुम्ही आंब्यासाठी वापरू शकता, द्राक्षासाठी डायग्रीज आहे, हे संत्रा मोसंबीसाठी तुम्ही वापरू शकता, चिक्कूसाठी खिरणी, रायनी किंवा महुआ सारखी वापरू शकता. याचं उत्तर आहे 2 नंबर रंगपूर लाईम. जर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या बाबी माहिती पाहिजे मित्रांनो. जर सगळ्या बाबी जर माहिती असेल तरच या गोष्टी होतात, अन्यथा होत नाहीयेत. प्रश्न समोर आला की जर आपण ते वाचलं नसेल किंवा कन्फ्यूज, ऍग्रिकल्चर विषय असा आहे की बाबा 2 महिने 1.5 महिने 2 महिने जर वाचलं नाही तर जाळ आणि धूर संगट निघतं. बरोबर आहे का नाही मित्रांनो? निघतं का नाही मला सांगा, कमेंट्स करा. मला सांगा एखादा विषय तुम्ही, आज मी जॉग्राफी विषय शिकवतो, जॉग्राफीचं मी लेखक आहे मित्रांनो. मी आज जॉग्राफी कधीच हातात न घेता शिकवतो, पण याच्यामध्ये मला कधी कधी अडचणी येतात ॲग्रिकल्चरमध्ये की जे काही विषय आहे हे गोंधळात टाकणार आहे, सँडविच सारखा आहे, म्हणजे क्लॅरिटी भेटत नाहीये. म्हणजे एवढं भयानक विषयाला वारंवार वाचावं लागतं. जाती भरपूर आहेत, नावं भरपूर आहेत, त्याच्यामुळं हे थोडंसं हे होतं, पण समजतं, उत्तरं निघतात. याच्यामध्ये याचा अर्थ असा नाही की उत्तर निघत नाहीये. आता बघा ह्या जी जाती आहेत, प्रमालिनी आहे आणि विक्रम आहे. आता विक्रम आणि प्रमालिनी मी तुम्हाला सांगेल, या मी ऑब्झर्व केला, पेपर बघितला की हा जो पेपर आहे मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचा, याच्यामध्ये जातीवर 20 प्रश्न आहेत, फक्त जातीवर. जातीवर किती? जवळपास प्रत्येक पिकाच्या जर जाती वगैरे घेतल्या तर 20 जवळपास क्वेश्चन आपल्याला निघतील, 15 ते 20च्या रेंजमध्ये जवळपास. म्हणजे एवढे प्रश्न याच्यावरती आहेत आपण असं म्हणू शकतो. आता याच्यामध्ये इथं आणखी साई सरबती हा सुद्धा असू शकला असतं. हे पण प्रमालिनी, साई सरबती आणि विक्रम किंवा PKM 1 हा, हे सगळे जे काही वाण आहेत हे वाण हे पूर्ण कागदी लिंबूचे आहेत. कागदी लिंबू, PKM 1, साई शरबती, प्रमालिनी आणि विक्रम. आता याच्यामध्ये सीताफळाच्या जर जाती आपल्याला विचारल्या तर याच्यामध्ये सीताफळाच्या जाती आपल्याकडे माहिती आहे. धारूर नंबर 1, बालानगर ही प्रचलित जात आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये. धारूरची सीताफळं महाराष्ट्रामध्ये नाहीतर सगळ्या भारतामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. त्यानंतर ॲटिमोवा नावाची एक जात आहे, ह्याची आहे, सीताफळाचीच आहे, प्रचलित जात आहे, भारतामध्ये आहे. त्यानंतर बुलकहर्ट नावाची एक जात आहे, बुलकहर्ट. धारूर नंबर 1, बाळानगर, ॲटिमोया किंवा बुलकहर्ट नावाची एक जात आपल्याकडे आहे. किंवा बार्बाडोस पण आहे बरं का, ह्याची बार्बाडोस ही पण जात आहे. ह्या सीताफळाच्या जाती झाल्या. अंजीर यामध्ये दिनकर, पुन्हा फिग आहे बरं का, फिंग नाही, दिनकर असेल. हे दिनकर असेल किंवा राजेवाडीची अंजीर महाराष्ट्रामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये राजेवाडी आहे. राजेवाडीत खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंजिराची लागवड होते. याच्या व्यतिरिक्त दियन्ना नावाची एक पण जात आहे, दियन्ना. एक्सेल नावाची सुद्धा याची जात आहे. त्यानंतर कोनाद्रिया याची जात आहे, कोनाद्रिया. ह्या चिक्कूची जाती बघा, चिक्कूची म्हणतो. ह्याच्यामध्ये कालीपत्ती, दुसरी पिलीपत्ती, तिसरी क्रिकेट बॉल, चौथी छत्री, बेला दिवानी, वनतेज, पाला, कीर्ती भारती इत्यादी ह्याच्या जाती आहेत. कालीपत्ती, पिलीपत्ती, क्रिकेट बॉल, छत्री, बेला दिवानी, वनतेज, पाला. कशा जाती आहेत? ह्या चिकूच्या जाती आहेत. ह्या जाती तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे. जाती कशा पाठ करताल त्याच्यावर तुम्हाला तुमचं अवलंबून आहे मित्रांनो. लक्षात आलं? त्याच्यावर अवलंबून आहे. जाती पाठ करणं डिस्कशन मधून पाठ करू शकता. मित्रासोबत तुम्ही रीडिंग मध्ये अभ्यास करत असेल तर रोज संध्याकाळी 1 तास तुम्ही रूममेट सोबत किंवा तुमच्या लायब्ररीयन जे काही लायब्ररीमध्ये तुम्ही सोबत अभ्यास करत असेल तर 1 तास, घड्याळी 1 तास बरोबर डिस्कशन करणं खूप गरजेचं आहे. लक्षात आलं?
करेक्ट. चलो पुढचा प्रश्न आहे, हे बघा, हे पण जातीवरच आहे. मी हे प्रश्न मनाने तयार केलेले नाहीये, तुम्हाला माहित असावं. हे सर्व प्रश्न जे आहेत हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा कृषी सहाय्यक पदाचा पेपर आहे, हे तुम्हाला माहित असावं. न्यू सेलर हा कशाचा वाण आहे? आता बघा, याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे हे नागपूर संत्री ही एक जात आहे बरं का, संत्रा पिकाची एक जात आहे. पण इथं फक्त जर संत्री दिलं असतं, न्यू सेलर फक्त संत्री दिलं असतं, तर ह्याच्या जाती आपण बघूया. याच्यामध्ये नागपूर संत्रा असेल, मुदखेड संत्रा असेल, किन्नो संत्रा असेल, नागपूर संत्रा, मुदखेड संत्रा, किन्नो संत्रा असेल, बरोबर आहे का? हे जी काही खासी असेल, खासी पण याची जात आहे, खासी, किंग, खाशी नाही खाशी याची नाही वाटतं, सॉरी माफी असावी, इत्यादी. आठवलं तर सांगतो हा. ओके. मोसंबी, न्यू सेलर महाराष्ट्रात प्रचलित, न्यू सेलर हे प्रचलित आहे, किंवा फुले मोसंबी अलीकडच्या कालखंडामध्ये या दोन्हीची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. मोसंबीची जात आहे. अननस जर म्हटलं, अननसाच्या जाती कोणकोणत्या आहेत? तर राणी असेल, राणी, केव राणी असेल, राणी याची जात आहे, राणी असेल, केव असेल, जलधूप असेल, जलधूप ह्याची जात आहे बरं का. जलधूप परीक्षेमध्ये आली होती मागच्या वेळेस, मला वाटतं कुठल्या तरी पेपरमध्ये जलधूप नावाची जी जात आहे ती आली होती. त्याचबरोबर एका शहर, एक नाव आहे मॉरिशियस, बरोबर, मॉरिशियस ही पण याचीच आहे. मॉरिशियस असेल, जलधूप असेल, राणी असेल, केव असेल, एवढ्या हे मुदखेड संत्रा, नागपूर संत्रा असेल, किंवा हे मुदखेड नाव असतं बरं का, फक्त परीक्षेत येत आहे. हे नागपूर येतं फक्त, किन्नो येतं फक्त, किन्नो कशाची जात आहे असं परीक्षेमध्ये विचारलं जातं. ओके. आता बरोबर यामध्ये खासी पण याचीच असावी. खासी बघा, तरी मी 99.99% शुअर आहे, 1.1% नाही, ही जात थोडंसं याच्यामध्ये मी कन्फ्युजन. खासी 99.99% ह्याचीच असावी, बरोबर आहे का? खासी याची जात आहे. त्याचबरोबर किंग नावाची इथं बघा, किंग लक्षात ठेवा, ह्या जाती याच्या आहेत. त्याचबरोबर यापैकी ना याचं उत्तर नाहीये. हे मोसंबी हा जो काही प्रकार आहे, मोसंबी लिंबूवर्गीय जी काही फळं आहेत, मोसंबी ही मोठ्या प्रमाणामध्ये, फुले मोसंबी वगैरे इथं मोठ्या प्रमाणामध्ये लागवडीसाठी आपण वापरू शकतो, लक्षात ठेवायचं आहे. ओके, करेक्ट. चला नेक्स्ट मुद्दा बघा पोरांनो, पपई. आता बघा पपई, आता थोडंसं जाती वसून थोडं पुढे गेलो. पपई माहिती आहे तुम्हाला, पेपेनसाठी वापर होतो. पेपेनचा वापर आपण च्युइंगमसाठी मोठ्या प्रमाणामध्ये करतो. च्युइंगमसाठी याच्या जातीचा वापर आपण, तुम्हाला माहित असावं. आता याच्यामध्ये पेपेन हा एक पदार्थ आहे, चीक आहे. ह्याच्यासाठी तुम्ही पुसा मॅजेस्टी नावाची जात वापरू शकता, पेपेनसाठी खास तयार केलेली. याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे मृदुकाष्ठ कलम नाही, भेट कलम नाही, मुकुट कलम नाही, तर ह्याची अभिवृद्धी बियापासून करतात. वाक्य का? तर याच्यामध्ये मेल आणि फिमेल आढळतात. एका ठिकाणी 3 बिया ठेवून याची लागवड करतात. IMP 3 बिया ठेवून लागवड करतात, कारण की 10% याच्यामध्ये मेल आणि फिमेल एकाच 10 असं प्रमाण पाहिजे. 1 मेल 10 फिमेल असं पाहिजे. याच्यामध्ये जर आपण हे बियापासून म्हटल्यानंतर साधारणतः ह्याच्यासाठी बियाणे आपल्याला लागेल साधारणतः 250 ते 300 ग्रॅम बियाणे आपल्याला लागेल, बरोबर पोरांनो. पण जर हे मेल आणि फिमेल वेगळं असतं म्हणून बरं, आणि जर तुम्ही या ठिकाणी दुसरी जात जर वापरत असेल, म्हणजे याच्यामध्ये आणखी नवीन जाती आलेल्या आहेत. यामध्ये उभयलिंगी नावाची जात आहे, उभयलिंगी ह्या जाती आहेत. यासाठी तुम्हाला 100 ग्रॅमच बियाणे लागेल, कारण की एका ठिकाणी 3 लावायची गरज नाही.
एका ठिकाणी तुम्ही एकच लावू शकता. इथं कसं आहे, एका ठिकाणी तुम्ही किती लावताय, 3 लावताय म्हणून 250 ते 300. इथं एका ठिकाणी किती लावताय, एकच लावताय म्हणून किती 100. याचं रिझन काय, कारण की याच्यामध्ये मेल आणि फिमेलची आवश्यकता नाहीये. इथं काय, इथं मेल आणि फिमेल लागतं. पपईच्या बागेमध्ये मेल असेल तरच या ठिकाणी फळधारणा होते, अन्यथा होत नाहीये. लक्षात आलं. हे महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ह्याचं उत्तर आहे 4 क्रमांकाचा. किती सोपा प्रश्न आहे मास्तर. असा सोपा प्रश्न आला तर आम्ही तर फार म्हणजे कृतज्ञच होऊ. जेवढं सोपं नसतंय ते कुणाला बी येते. जे सगळ्याला येते ना, आपल्याला येते म्हणजे सगळ्याला येते, ते सिंपल प्रश्न झाला. म्हणजे कुणाला येत नाही आणि मात्र आपल्याला येत आहे तो म्हणायचा अभ्यास आहे. आता बघा इथं मी एखादा सांगेल तुम्हाला, हा पण सिंपल क्वेश्चन आहे, हा कुणाला बी येणार. कृष्णा, कांचन, चकैया, हा प्रश्न फ्रान्सिस, ह्याचं नाव हातीझूल असेल किंवा नरेंद्र असेल, नरेंद्र आवळा 10, नरेंद्र 10, हातीझूललाच फ्रान्सिस असं म्हणतात. हे चकैया आहे. कृष्णा, कांचन, चकैया, हातीझूल, नरेंद्रा किंवा याच्यामध्ये फ्रान्सिस म्हणजे हे आहे बरं का, इत्यादी. ओके. त्यानंतर बोर, मेहरून, इलायची लक्षात ठेवा. बोर हे कोरडवाहू क्षेत्रामध्ये वरदान आहे. बोर हे काय आहे, कोरडवाहू क्षेत्रामध्ये एक वरदान आहे आणि हे वरदान आपल्याला हे निसर्गाने दिलेलं आहे महाराष्ट्राला, असं म्हणायला हरकत नाहीये. बोराची लागवड तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता. याच्यासाठी मुक्ता पण आहे, याच्यासाठी गोला पण आहे. गोला पण जात वापरू शकता, मुक्ता पण वापरू शकता. मेहरून, इलायची इत्यादी तुम्ही जाती वापरू शकता हिथं. ओके. आवळा ह्याचं उत्तर आहे. कवटासाठी तुम्ही एकच ह्याच्या काही कवट असेल किंवा असे काही जांभूळ असेल किंवा मला वाटतं करवंद असेल किंवा ह्याच्या एकच जाती आहेत मित्रांनो. आणि त्या जाती महाराष्ट्रामध्ये खूप प्रचलित आहेत. याच्या एक जात म्हणजे येलोरा नावाची जात आहे. येलोरा आपण जर म्हटलं, जांभळाची कोकण बहादुरी असेल, कोकण बोल्ट असेल किंवा हे अशा जाती जे आहेत एकच जाती आहेत. ओके. किंवा फणसाची असेल, फणसाची प्रसिद्ध जात असेल, कापा बराका असतील किंवा कोकण पॉलिफिक असेल, हे जी काही जाती आहेत ह्या फणसाच्या एक ठराविक जाती, हे परीक्षेला येणार आहे. ओके. याचं उत्तर 3 क्रमांक, एवढं काही खास नाही. आता बघा हा प्रश्न थोडासा म्हणजे सोपा आहे, पण ह्याचं विश्लेषण थोडंसं तुम्हाला एक अवघड पद्धतीनं करावं लागेल. आता बघा यामध्ये काय म्हणतंय, वनस्पतीच्या विशिष्ट अवयवाचा पेशी समूहापासून कृत्रिम पोषण माध्यमात, कृत्रिम पोषण मध्ये टेस्ट टू बेबी म्हणजे आपल्या मानवामध्ये सुद्धा आहे मित्रांनो. मानवामध्ये जर लेकरं जन्माला येत नसतील तर टेस्ट टू बेबी नावाची एक संकल्पना आलेली आहे. ओके. फिमेलमध्ये म्हणजे हे वनस्पतीमध्ये पण आहे आणि आपल्या माणसांमध्ये सुद्धा टेस्ट टू बेबी आपण करू शकतो. कृत्रिम पोषण माध्यमात नियंत्रित वातावरणात अभिवृद्धी करण्याच्या तंत्रास काय म्हणतात. आता ह्याच्यामध्ये हायड्रोफोनिक्स तर म्हणत नाहीत, कारण की हायड्रोफोनिक्स म्हणजे माती विना शेती याला आपण हायड्रोफोनिक्स म्हणतो. व्हेरी IMP बरं का, व्हेरी IMP, माती विना शेती. आता यामध्ये काही नाही. उती संवर्धन म्हणजे टिश्यू कल्चर, बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट. ओके. यामध्ये उती संवर्धन यानी की आपण टिश्यू कल्चर असं म्हणायला लागतो. याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे टिश्यू कल्चर म्हणजे माझा एक दोस्त होता, मी एकाच वर्गात होतो फ्रान्समध्ये, डॉक्टर मोरेल फ्रान्समध्ये आम्ही एकाच वर्गात होतो. 1960 सालची गोष्ट आहे. यांनी सर्वप्रथम याच्यामध्ये ऑर्किड नावाचं जे काही वृक्ष फुलझाड आहे, ऑर्किड नावाच्या फुलझाडामध्ये आम्ही एका वर्गात असताना यांनी संशोधन केलं बरं का पोरांनो. डॉक्टर मोरेल कोण आहे हे लक्षात ठेवण्यासाठी सांगतो बरं का, नाहीतर मायो मास्तर 1960 होतं काही की खरंच हे होऊ नये. इथं ऑर्किड म्हणा किंवा तिकडं आपण हे असं पण ऑर्किड नावाचा सुद्धा आपण फुलझाड आपण हे म्हणू शकतो, पण हे असं नाहीये. दुसरा जर प्रश्न असा आला, डॉक्टर मोरेल जर ऑप्शन मध्ये नसेल तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे, गॉर्लिब हॅबरलॉड हे परीक्षेमध्ये हे वनस्पतीच्या संदर्भात,
ऊती संवर्धनाचे जनक कोण? गॉरलिब हॅबरलॉड, ऑस्ट्रेलियाचा शास्त्रज्ञ आहे गॉरलिब हॅबरलॉड. यांच्याबद्दल तुम्हाला सांगायचं म्हणजे ऊती संवर्धन पद्धतीची वनस्पती प्रसाराची पहिली पद्धत यांनी शोधली आहे. ऊती संवर्धन मध्ये जी काही अभिवृद्धी आहे त्या अभिवृद्धीमध्ये प्रसाराची जी काही पहिली पद्धत आहे गॉरलिब हॅबरलँड यांनी शोधली, म्हणून वनस्पती ऊती संवर्धनाचे जनक बनतो. डॉक्टर मोरेल यांनी हेच वाचले आम्ही. फ्रान्स 1960 मध्ये ऑर्किड या फुलझाडामध्ये यांनी सर्वप्रथम शोध लावला. मातीविना शेती करतो त्याला हायड्रोफोनिक्स म्हणतात. याच्यासाठी नारळाचा कात्या असेल, नारळाचा कात्या किंवा भुसा असेल, भुसा अर्थात कोकोपीट सारख्या माध्यमाचा वापर केला जातो आणि कोकोपीट सारख्या माध्यमाचा वापर करून या ठिकाणी हे ऊती संवर्धन किंवा मातीविना शेती केली जाते. करेक्ट इथपर्यंत. चलो नेक्स्ट मुद्दा बघा. हा आता बघा कोकण बहाडोली आलं का नाही प्रश्न? कोकण जातीवर किती प्रश्न आहेत बघा रे. कोकण बहाडोली हे कुठल्या? एकच जात आहे हे आपल्याला माहिती आहे. कोकण बहाडोली जांभूळ, राय जांभूळ, खट्टा जांभूळ 3 ते 4 रोपे एका बियातून तयार होतात. जांभूळ खूप महत्वाचा आहे. जांभळाची जात कोकण बहाडोली, कोकम आणि करवंद आणि फणस. बघा कोकण, इथं पण कोकण, नीट लक्षात ठेवा, इथं पण कोकण आणि इथं पण कोकण. चारही ऑप्शन मध्ये कोकण 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 आहे. आता कोकम म्हणलं की कोकण अमृता, कोकण अमृता. करवंद म्हणलं कोकण बोल्ट, कोकण बोल्ट. आणि फणस म्हणलं कोकण पॉलिफिक, कोकण पॉलिफिक, कोकण बोल्ट, कोकण अमृता आणि कोकण बहाडोली ही जांभळाची. बघा मला सांगा, इथं लिहितो कोकण बहाडोली, लक्षात येते का नाही? करेक्ट आहे. कसला प्रश्न आहे बघा. कोकण अमृता, कोकण बोल्ट, करवंद म्हटलं की कोकण बोल्ट आलं पाहिजे. कोकण करवंद बोल्ट, कोकण अमृता, जांभूळ कोकण बहाडोली, फणस कोकण पॉलिफिक. हे IMP करा. उत्तर काय असेल? 3 नंबर. हे असे जे आहेत ना, एक कोकण हरित, पुसा हरित असा एक प्रश्न आहे बघा तिकडं. त्या पद्धतीनं तुम्हाला ते करता आलं पाहिजे दोस्तो. बरोबर आहे का ताईंनो? खरं आहे का नाही सांगा. आता बघा हा 29 नंबरचा क्वेश्चन, हा थोडासा डेंजर आहे. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जर काढायचं असेल तर 3-4 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता मराठवाडा प्रशासकीय विभाग किती आहेत? प्रशासकीय विभाग 6. प्रादेशिक विभाग महाराष्ट्रात किती आहेत? 5 आहेत. बरोबर आहे. आता आंब्याची शिफारस केलेली आहे प्रत्येक विभागानुसार. मराठवाडा उदाहरण, हा मराठवाडा हा प्रशासकीय नाहीये तर हा प्रादेशिक विभाग आहे. हे मराठवाडा जर प्रशासकीय दृष्ट्या घेतलं तर छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद प्रशासकीय विभाग येतं. आता उदाहरण जर तुमच्या समोर मी घेतलं तर यामध्ये मी घेतो 1 नंबर घेतो कोकण. 1 नंबर मी कोकणात कोणती लागवड करणार असं सांगतो. त्यानंतर पम मध्ये कोणती लागवड करणार म्हणतो. पमच्या नंतर मी मराठवाडा, आणि 4 नंबर विदर्भ. असे 4 भाग आहेत. याच्यातला एक खानदेश नावाचा भाग राहिलाय. आता यामध्ये मराठवाडा विभागासाठी आंब्याची कोणती जात? आता सगळ्यासाठी तर लक्षात ठेवावं लागेल का नाही मला सांगा. प्रत्येकासाठी लक्षात ठेवावं लागेल. बरोबर आहे का नाही? मग प्रत्येकासाठी लक्षात ठेवायचं म्हणल्यानंतर काय करावं लागेल? याच्यासाठी याचा वापर करावा लागेल, ट्रिक्सचा.
बरोबर आहे. इथं ट्रिक्स कामाला येणार आहे असा अभ्यास करायचा. हारकेसी, हारकेसी हा शब्द इथं लक्षात ठेवायचा. कोकणामध्ये कोणती जात वापरली जाते? हारकेसी नावाची विचारला जाते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पानीतो, लक्षात ठेवायचा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पानीतो, पानीतो बेलनिके, पानीतो बेलनिके. ओके. आता बघा यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, बेल, एकच सेकंद सांगतो. इथं पानीतो बेलनिके, हारकेसी, इथं पण पानीतो, पानीतो आहे विदर्भामध्ये. राहिला प्रश्न पश्चिम महाराष्ट्राचा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय, काहीतरी एक साधी ट्रिक्स आहे पश्चिम महाराष्ट्राची. हाके वनराज, पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरं का, हाके वनराज, लंगडा तोता, लंगडा तोता, हाके वनराज लंगडा तोता नावाची जी काही जात आहे ही हाके वनराज लंगडा तोता, हारकेसी, मराठवाड्यामध्ये पानीतो बेलनिके, पानीतो बेलनिके. आणि इथं सगळ्यात शेवटी मी सांगतो विदर्भामध्ये, विदर्भामध्ये काय आहे? पानीतो बेल नागिन, बेल नागिन के दश. बघा आता उत्तर काढा, चला काढा, काढा उत्तर. IMP म्हणू, IMP म्हणू. अशा ट्रिक्स तयार करायच्या. हापूस, रत्ना, सिंधू, केशर. मराठवाड्यात विचारते. मराठवाड्या म्हणजे काय? पा म्हणजे याला पायरी म्हणू, नी म्हणजे याला काय म्हणू? निरंजन म्हणू, तो म्हणजे ह्याला तोतापुरी म्हणू, बे म्हणजे बेनिशान, ल म्हणजे लंगडा, नी म्हणजे नीलम आणि के म्हणजे केशर. इथं केशर आहे का ऑप्शन 4? इथं उत्तर निघालं केशर. पश्चिम महाराष्ट्र, पम म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. हापूस असेल, केशर असेल आणि हे वनराज असेल. हापूस, केशर, वनराज, लंगडा आणि तोतापुरी. हापूस, केशर, वनराज, लंगडा, तोतापुरी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हाके वनराज लंगडा तोता. आणि कोकणामध्ये इथं हापूस आहे, इथं रत्ना आहे, केसर आहे आणि इथं सिंधू आहे, हारकेसी. ओके. विदर्भामध्ये इथं काय आहे? पा म्हणजे पायरी आहे, इथं नीलम आहे, इथं तोतापुरी आहे, बे म्हणजे बेनिशान आहे, ल म्हणजे लंगडा आहे, ना म्हणजे नागिन आहे, के म्हणजे केशर आहे आणि दश म्हणजे दशहरी आहे. हे लक्षात ठेवायचं. हा चार्ट जे आहेत ना, हे चार्ट परीक्षेमध्ये येतच. म्हणजे कोणत्या विभागामध्ये, कोणत्या झोनमध्ये कोणत्या जाती तुम्ही लागवडीसाठी वापरू शकता. म्हणजे यामध्ये हारकेसी, हारकेसी इथं कोकण हारकेसी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये हाके वनराज लंगडा तोता, लंगडा तोता लक्षात येते. हाके वनराज लंगडा तोता. मराठवाड्यामध्ये पानीतो बेलनिके, पानीतो, पानीतो, पानीतो बेलनिके. आणि विदर्भामध्ये पानीतो बेल नागिन के दश, बेल पानीतो बेल नागिन के दश असं म्हणायचं. आणि लक्षात ठेवायचं डिस्कशन मधून होऊ शकतं. इथं लक्षात ठेवा. सेकंड क्रमांकाला पुढचा आहे कस्तुरी मेथी. कस्तुरी ही कशाचा वाण आहे? तर मेथी, मेथीचा वाण आहे. मेथी. शेपूच्या बियाला शेपा म्हणतात. ओके. चुका, स्थानिक जातीपासून मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करतात. पालक, याची सुद्धा लोहाचं प्रमाण पालकामध्ये सर्वात जास्त आहे, म्हणून सर्वात जास्त याच्यामध्ये ह्याची जात म्हणलं की पालकाची पुसा हरित. पुसा हरित याची फेमस जात आहे पालकाची, माहीत असावं तुम्हाला. ओके. पुसा हरित करेक्ट ना? हा. लास्टचं क्वेश्चन बघतो एक. ग्लॅडिएटर ही कुठल्या फुलझाडाची सुधारित जात आहे? हा डेंजर प्रश्न झाला. हा काय झाला? डेंजर प्रश्न झाला. याचे प्रकार आहेत मित्रांनो. गुलाब, फुल गुलाब का, फुलांचा राजा गुलाब, फुलांची राणी सेवंती. ह्याला राणी म्हणूया, याला राजा म्हणूया. हा राजा आहे आणि ही राणी आहे. आपल्या देशामध्ये
पुरुष आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलाचा वापर करतात. शेवंती हे जपानचं राष्ट्रीय फूल आहे, माहित असावं. शेवंती युरोपियन देशामध्ये स्त्रिया आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या शेवंतीच्या फुलाचा वापर करतात. आणि हे ग्लॅडिएटर जो आहे हा गुलाबाचा प्रकार आहे, पण गुलाबाचे जे काही प्रकार आहेत 6 प्रकार जे आहेत त्यापैकी एक हायब्रिड प्रकार आहे. हायब्रिड टी नावाचा प्रकार आहे. त्याच्यामधला लाल फुल असणारा जो काही ग्लॅडिएटर नावाचा फुल आहे, लाल फुल, लक्षात ठेवा. मला वाटतं एक युट्यूबवर असा फुलशेतीचा एक लेक्चर आहे आणि त्याच्यावरती तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो. हे झाले 10. ओके, हे संदिग्ध आहेत, पण इथून पुढे जे काही मला घ्यायचे आहेत मित्रांनो, इथून पुढे जे काही लेक्चर घेणार आहे हे मी स्वतः काढून, म्हणजे अत्यंत परीक्षाभिमुख, म्हणजे याला आपण अतिसंभाव्य प्रश्न आपण म्हणू शकतो त्या पद्धतीचे आपण प्रश्न घेणार आहोत. हे झाले 31. जर तुम्हाला मित्रांनो लेक्चर आवडत असतील तर तुम्हाला एक माझं सांगणं आहे, हे यूट्यूब चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करावं. हे लेक्चर आपल्याला बंद होणार नाहीत, अजिबात बंद होणार नाहीयेत, काळजी करू नका. ओके, लक्षात आलं. हे यूट्यूब चॅनल आहे, हे आपलं ॲप आहे, ॲपमध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता. ॲप डाउनलोड करा, डायरेक्टली ॲप डाउनलोड करा, म्हणजे माझ्यासोबत तुम्हाला डायरेक्टली राहता येईल. ॲग्री अँड जिओग्राफी बाय PV सर. ओके, हे ॲप आहे आणि हे यूट्यूब चॅनल आहे. अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट काय होईल, असं टच करायचं, डायरेक्ट नोटिफिकेशन येतं. मी लेक्चर टाकल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन यायला लागतं. त्याच्यामुळे बेल आयकॉन असेल त्याला टच करा, म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्याला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. आणि तुमच्या मित्राला पण सांगा की आपण हेच नाही तर GS साठी सुद्धा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे GSचं, सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे GSचं. GS सुद्धा आपण एक लेक्चर घेऊ कधी असं 1-2 दिवसात असं मोफत जे काही आपले परीक्षाभिमुख आहे ना त्याचा राडा करून टाकू मित्रांनो. विषय काही नाहीये, लक्षात आलं. तोपर्यंत आपण उद्याच्या लेक्चरपर्यंत आपण थांबूया. ओके, तोपर्यंत सगळ्यांना बेस्ट लक आणि राम आणि विद्यापीठ परीक्षेसाठी शुभेच्छा. गाफील राहू नका, एवढंच सांगेल. गाफील राहिलात तर संपलात. गाफील राहून चालत नाही, कुठल्याही गोष्टीला गाफील राहायचं नाहीये. जाहिरात येईल, काही लोक म्हणतात जाहिरात येणार नाही, काही लोक म्हणतात कंत्राटी भरती आहे. कंत्राटी भरतीचा अजिबात संबंध नाही, कंत्राटी भरतीचा आणि ह्याचा अजिबात संबंध नसतो. कंत्राटी भरती हे निवडणुकीसाठी होती, त्याच्यामुळे ह्याचा आणि त्याचा काही संबंध राहणार नाही. मी तुम्हाला सांगतो, त्यांना परमनंट पदे भरावीच लागणार आहेत, त्यामध्ये काही शंका नाहीये. ओके, थँक्यू, बाय बाय.